एक्सेल शीट दिसते आता? येस सर. ओके, ठीक आहे, स्टार्ट करूया. पहिलं जे पेज आहे ते कोर्स इन्फॉर्मेशनचं आहे. सो इंजिनिअरिंग केमिस्ट्री आहे, सेमिस्टर 1 और सेमिस्टर 2. इयर आहे समजा 2021-22. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आर 274. आता तुम्हाला 274चं नाही कॅल्क्युलेट करायचं, तर जेवढं आहे काय म्हणजे ब्रांच वाईज. ब्रांच वाईज तेवढे कॅल्क्युलेट करायचे. ना इथे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. युनिट टेस्ट किंवा प्री इनसेम एक्झामिनेशन 30 मार्क्स. असाइनमेंट टोटल 6 असाइनमेंट आहेत. 10 मार्क्स 6 असाइनमेंट टोटल 60. टर्म वर्क 150. आता 150 कसं 25 मार्क्स फॉर इच एक्सपेरिमेंट. असे 8 एक्सपेरिमेंट असेल तुमचे तर इट इज 150. प्री एंड सेम एक्झामिनेशन 70. प्रॅक्टिकल ओरल किंवा टर्म वर्क जे हेड असेल त्याचे 30. हे सगळे झाले इंटरनलचे मार्क्स. प्री इनसेम जी होती ती इंटरनलमध्ये, प्रिलिमिनरी पण इंटरनलमध्ये. आता ही इनसेम जी आहे ही SPPUची आहे, तर ती एक्सटर्नलच्या हेडमध्ये आहे. आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन इज फॉर 70 मार्क्स, ती पण एक्सटर्नलमध्ये गेली. असे टोटल 440 मार्क्स आहेत. सर हे प्रॅक्टिकल ओरल एक्सटर्नल मध्ये. अच्छा, SPPU कडे जातं म्हणून. आता फर्स्ट इयर आता सगळं इंटरनलच आहे, त्याच्यामुळे त्याला एक्सटर्नलची गरज नाही आहे. तिथे त्याला आपण इंटरनल करणार. आता ह्या थ्रेशोल्डच्या व्हॅल्यूज आहेत. 0 to 54 असेल तर अटेनमेंट लेवल 0. 5% इन्क्रीमेंट आहे. 54 to 59 असेल तर 1. 59 to 64 असेल तर 2. आणि अबाव 65 किंवा 64 असेल तर अटेनमेंट लेवल 3. हे आहेत इंटरनलची. आता नेक्स्ट आहे एक्सटर्नल. एक्सटर्नलला 40% पासिंग आहे, तर आपण तीच ठेवलेली आहे. 0 to 39 असेल तर अटेनमेंट लेवल इट इज 0 अटेनमेंट. 39 to 44 म्हणजे 5% इन्क्रीमेंट लेवल 1. अगेन 5% इन्क्रीमेंट लेवल 2. आणि लास्ट इन्क्रीमेंट दॅट इज अबाव 50 ही लेवल 3. पहिला टास्क आहे की सगळे जे CO आहेत ते इथे पेस्ट करायचे. तुमच्या सब्जेक्टचे जे CO आहेत ते पेस्ट करायचे. तर याचा सिलेबस आहे इथे दिलेला. 19चा सिलेबस जो आहे त्या सिलेबसमध्ये तुम्हाला ती मिळेल. त्याच्यावरनं सिलेबस आता शेअर दिसतोय का तुम्हाला सिलेबस? तर याच्यात तुमचे जे CO असतील ते इथे तुम्ही घ्या आणि पेस्ट करा. ओके, हे पुढचे पॅरामीटर जे आहेत ते इथे दिलेले. इन सेमिस्टर एक्झामिनेशन ही युनिट नंबर 1 आणि 2 एक्सटर्नलला आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा आपली जी युनिट टेस्ट आहे इंटरनल ती पण सेम युनिट नंबर 1 आणि 2 इंटरनल हेड आहे. असाइनमेंट जे आहेत ते सगळ्या युनिटला आहेत अँड इट अकाउंट्स फॉर द इंटरनल असेसमेंट. प्रिलिम एक्झामिनेशन जी आहे ती पण इंटरनल आहे. ऑल युनिट्सवर 70 मार्क्स. आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी आहे ती पण अशीच आहे एक्सटर्नलसाठी. ओके, तर हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट जी आहे ती आहे स्टुडंट लिस्ट. आता ही 274 ची आहे. अरे बोलू नका रे, नाही तर बाहेर बसा. मागच्यासारखंच करायचंय का? हां, आता ही 274 जी आहे त्याच्यापैकी तुम्हाला सगळं नाही करायचं. जी ब्रांच सांगितली असेल त्या ब्रांचची इथे ब्रांच वाईज लिस्ट दिलेली आहे. बरोबर. तर ही इथे आपण पेस्ट करायची जेवढे आपले स्टुडंट काउंट असेल तेवढं. नेक्स्ट आहे ती मॅपिंगची शीट आहे. या मॅपिंगच्या शीटमध्ये तुम्हाला जे करेक्ट वाटतं आहे ते मॅपिंग सगळं याच्यात आपल्याला ॲड करायचं. ओके, तर जनरली PO12 हा आपण 1च ठेवतो, त्याला आपण 1च ठेवू. तुमच्याला मॉडर्न टूल नाही आहे तर हे सगळे 0 होऊन जातील. आणि इथे जे आहे ते आणि इथे 3 ही मॅपिंग झाली आपली शीट. त्याच्यानंतर आता अटेनमेंटच्या शीटवर आपल्याला यायचं. ओके, आता असं जणूच होतं की कम्प्युटरचं फक्त करायचं आहे. आउट ऑफ 274 मला फक्त कम्प्युटरचे करायचे. तर याच्यामध्ये तर काय एक मिनिट, ही जी एकच मिनिट, ती शीट तुम्ही शेअर केली ही वाली शीट, ती नक्की कोणती? कुठली आहे? तुम्ही त्या दिवशी त्या कोणती म्हणजे ही तुम्ही दाखवताय की कोणती? त्या दिवशी तुम्ही डेटा शेअर केलेला आहे बघा फ्रायडेला, ही शीट आहे. झिप डेटा, त्याच्यात आहे का? नाही नाही, त्या 2 शीट मी वेगळ्या शेअर केल्यात.
इंजिनिअरिंग ग्राफिक्स थिअरी आणि इंजिनिअरिंग हा. ग्राफिक्स टर्म वर्क नावाची एक सिंगल शीट आहे त्या. शेवटी आता काल काल शेअर केल्यात त्या, काल हा, परवा. काल फ्रायडेला शेअर ओके. केले ते. आणि ही जी शीट आहे येस येस. ही तीच आहे. आणि झिप फाईलमध्ये तुम्हाला सगळा डेटा आहे, म्हणजे रिझल्ट अनालिसिस, टर्म वर्कचे हो. मार्काचा स्प्लिटअप, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये सापडेल आहे. अच्छा, आणि हे नवीन पॅटर्न जो आहे तो इथे आहे. येस, बरोबर. ओके ओके, म्हणजे त्या पॅटर्न मधनं इन्फॉर्मेशन घेऊन या पॅटर्न मध्ये टाकायचे आपल्याला. राईट, बरोबर. ओके आता ठीक आहे सर, टोटल सांगा. सॉरी. कम्प्युटरचे जे आहेत ते इथे 137 आहेत काउंट. ओके, याच्यानंतरचे मला नको आहेत, तर हे सगळे मी डिलीट करून टाकले. ओके, आता फर्स्ट कॉलम बघा, सिरियल नंबर आहे इथे, रोल नंबरच्या ऐवजी ब्रांच पाहिजे, नेम ऑफ द स्टुडंट. आता दोन पार्ट आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल. इंटरनल मध्ये काय आहेत, असाइनमेंट नंबर 1, प्री एक्झामिनेशन नंबर 2, एक्सपेरिमेंट नंबर 3. हे तीन जे टूल आहेत हे आपल्याला इथे इंटरनल. इंटरनलचे आहेत. आणि एक्सटर्नल मध्ये इनसेम आणि एंडसेम हे दोनच आहे. ओके, बरोबर. आता तुमचा जो युनिट नंबर 1 आहे केमिस्ट्रीचा, त्याला पहिले 2 प्रॅक्टिकल मॅप होतात. दोन. हा बरोबर. ओके, तर आता बघा इथे हे क्लासची असाइनमेंट आहे, या मुलांचे मार्क्स इथे एंटर केलेत कम्प्युटरचे सगळे. हा जो आहे कॉलम नंबर 2, याच्यामध्ये म्हणजे कॉलम ई जो आहे त्याच्यामध्ये न्यूट्रीचे. आपण युनिट टेस्ट किंवा प्री इन्सेम काय ज्याला जे काय नाव असेल ते मार्क बरोबर. आहेत आउट ऑफ 15. बरोबर आहे. 15 का केलेलं आहे, बरोबर. कारण की 15 मार्क्सचे 2 एका क्वेश्चन युनिटचे. असतील. बरोबर. आलं आलं लक्षात सर. 3 ऑप्शन मार्कांचे आहे ते पण आहेत, हा. आयदर अटेम्प्ट ए और बी, त्याच्यातला कुठला जो त्यांनी सॉल्व्ह केला असेल त्याचे मार्क्स आपण इथे टाकलेले आउट ऑफ 15. ओके, आता इथे बघा, टर्म वर्क लॅब 1 म्हणजे एक प्रॅक्टिकल, पण तुम्हाला आणखीन एक पण प्रॅक्टिकल आहे, 2 प्रॅक्टिकल आहेत जे सीओ नंबर 1 ला मॅप झाले आहेत. सध्या आपण शीट बघतोय सीओ नंबर 1 ची. ओके, मग इथे काय करावं लागेल, एक कॉलम आणखीन ऍड करावं लागणार आहे. ओके, आता हेच मी ॲज इट इज कॉपी करतो आणि असं अझ्युम करून चालू की सध्या आपण हेच मार्क घेऊ. जेव्हा तुमच्याकडे ते शीट ओपन कराल तुम्ही, तेव्हा त्यातले मार्क घ्या आणि इथे पेस्ट करा. फॉर टाइम बिंग हेच मार्क घेऊ. ठीक आहे, झालं. आता बघा, टोटल मार्काचं वेटेज किती आहे, 25 25 50 65 प्लस 10 75. बरोबर आहे. आता इथे बघा, इंटरनलचा टोटल म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑल दीज 4 कॉलम्स. आता इथे काय आहे, D4 to F4 आहे, हा फॉर्म्युला जो आहे हा D4 to F4 आहे. इथे आपल्याला काय करावं लागेल, आता G4 करावं लागेल, कारण एक कॉलम ऍड केलं आणि त्याला ड्रॅग करायचं. हे टोटल मार्क झाले इंटरनलचे. आता याचे आपल्याला इथे पर्सेंटेज काढायचे. काय करायचं, पर्सेंटेज काढायचे. बॉईज आणि गर्ल्स, तुम्ही थोडा वेळ तिकडे क्लासरूम मध्ये बसा. क्लासरूम मध्ये बसा थोड्या वेळ. गर्ल्स क्लासरूम मध्ये बसा, नंतर. ओके, आता हा पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघा मॅडम, काय H4 म्हणजे या सेल मधली जी व्हॅल्यू आहे दॅट इज डिवायडेड बाय 50. 50 का केलं होतं, कारण की ऑलरेडी इथे 3च कॉलम होते, त्या तिघांची ॲडिशन होती 50. आता एक कॉलम ॲड केला 25चा, तर इथे काय होणार आहे डिनॉमिनेटरला, इट वुड बी चेंज टू 75. आणि हे आता त्याचे अपडेटेड आपले पर्सेंटेज आले. सगळ्यात महत्त्वाचा जो स्टेप आहे कॅल्क्युलेशनची इंटरनलमध्ये ती ही आहे की इथे जेवढे आपण कॉलम ॲड करू त्या सगळ्याचा जो ॲडिशन आहे तो इथे डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला टाकायचा. समजा असं अज्युम करून चला की याला प्रॅक्टिकलच नाही आहे या सीओला, आणि आपण हे 2 कॉलम जे आहेत एफ आणि जी हे दोन्हीला डिलीट केले, तर काय होणार आहे, 75 मधनं 50 मायनस होऊन जातील. तर इथला जो फॉर्म्युला आहे तो किती होणार आहे, 75 मायनस 50 म्हणजे डिनॉमिनेटरला 25 येतील. तर हा फॉर्म्युला आपल्याला करेक्टली जो आहे तो व्हेरीफाय करायचा. इथे जर आपण मिस्टेक केली तर पुढचं सगळं अटेन्डमेंट जी आहे ती रॉंग होणार. ओके, आता इथे बघा एक्सटर्नल मध्ये
एक्सटर्नल मध्ये दिस इज ॲडिशन ऑफ इन सेम प्लस एंड सेम. आता याच्यात दोन कॉलम पण आपण ॲड करू शकतो, म्हणजे इन सेमचा एक सेपरेट आणि एंड सेमचा सेपरेट. तर मी इथे कंबाईन करून टाकलेलं आहे, कारण की मॅक्सिमम रिझल्ट ॲनालिसिसमध्ये हा कंबाईन आहे, म्हणून मग तो कंबाईन टाकलेला आहे. तर इथे जो त्याचा काउंट आहे तो त्या शीटमधनं मी घेतला आणि इथे पेस्ट केलं. ओके, आता हाच कॉलम इकडे पण पेस्ट केला. ECE म्हणजे एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, म्हणजे टोटल ॲडिशन ऑफ इन सेम प्लस एंड सेम याची ॲडिशन परत, म्हणजे हीच कॉपी इकडे आली आणि इथे त्याचं पर्सेंटेज काढलेलं आहे. हा जो कॉलम आहे जे कॉलम, तो ॲज इट इज कॉपी करायचा के मध्ये आणि तो दिसत नाही सर, तर दिसत नाही तिकडे थोडं स्लाइड. हा ठीक, हा हा दिसेल. ओके. हा जो जे कॉलम आहे हा ॲज इट इज कॉपी करायचं के आणि एल दोन्हीकडे, के आणि एल दोन्हीकडे तो कॉपी केलं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे टाकल्या. ठीक आहे, आता अटेनमेंट कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघूया. हे बघा, हा जो कॉलम आहे पहिला ॲव्हरेज मार्क्स, म्हणजे टोटल हे जे पर्सेंटेज आहेत इंटरनलचे, याचा ॲव्हरेज किती आहे तो कॅल्क्युलेट केला. ओके, तो आला 81.23. नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव गॉट द मार्क्स विच इज इक्वल टू और ग्रेटर दॅन द ॲव्हरेज मार्क किती आहेत? 87 आहेत. अरे तुम्हाला काय सांगितलं रे, बाहेर बसा, जा क्लासरूम मध्ये बसा, सगळे क्लासरूम मध्ये बसा, तिकडे कॉरिडॉर मध्ये उभे राहा. किती मुलं अशी आहेत की जे 81 किंवा 81च्या वर आहेत, ते 87 मुलं आहेत. किती पैकी? आउट ऑफ 137 पैकी. ओके, आता पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हू हॅव गॉट द पर्सेंटेज ग्रेटर दॅन और इक्वल टू द ॲव्हरेज मार्क, म्हणजे 87 डिवायडेड बाय 137, तो आला 65.50. बरोबर आहे. आता 65.50 ही आपली अटेनमेंट लेवल कुठे बसते? तर एक नंबरच्या पेजला जायचं कोर्स इन्फॉर्मेशनवर, आणि इथे जी आपण व्हॅल्यू दिलेली आहे 59 to 64 च्या मध्ये जर असेल तर लेवल नंबर 2 आहे. तर ही बरोबर त्या रेंजमध्ये आली आहे. तर ही अटेनमेंटची लेवल जी आहे ही आपण इथे टाकली. आता इथे फॉर्म्युला आहे तो ऑटो कॅल्क्युलेट करून टाकायची आहे का ती? नाही, हे ऑटो कॅल्क्युलेट केलेले आहेत सगळे. आणि अटेनमेंट पण त्यांनी हे बघा, हा फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला वरती इथे. येस. या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलं. ओके, तर ही झाली आपली इंटरनल डायरेक्ट. बरोबर. आता एक्सटर्नलची अटेनमेंट काढायची आपल्याला SPPUच्या एक्झामिनेशनची, CO1 ची. तर हे सगळे मार्क आपण टाकले तिथे. हेच मार्क्स खाली आले. याचा ॲव्हरेज आहे 70.17. किती मुलं अशी आहेत की जे याच्या इक्वल किंवा याच्या वर आहेत, तर ते 79चा काउंट आहे आउट ऑफ 137. त्याचे पर्सेंटेज किती होत आहे? 57.66. आता ही जी व्हॅल्यू आहे ही कुठे बसते आपल्या लेवल नंबर 50%च्या वर असेल तर लेवल नंबर 3 आहे एक्सटर्नल असेसमेंटसाठी. एक्सटर्नल असेसमेंटसाठी 59च्या वर असेल तर, सॉरी 50च्या वर असेल तर लेवल 3 आहे. इथे त्यांनी 3 जी आहे ती कॅल्क्युलेट करून ठेवली. राईट. आता इथे फॉर्म्युला बघा. हे सगळं हां बोला. हे सगळे फॉर्म्युलेच येतात. आपण जर डेटा डिलीट केला तर त्यात काय प्रॉब्लेम नाही ना? हां, हे सगळे फॉर्म्युले सेल्स डिलीट केले म्हणजे आहेत, बघूया ते पण सांगतो. आता इंटरनल जे आहे त्याचं वेटेज आहे 60% आणि एक्सटर्नलचं जे वेटेज आहे ते 40%. म्हणजे ही जी 2 व्हॅल्यू आली आहे इंटरनलची त्याच्या 60% आणि ही जी 3 व्हॅल्यू आहे एक्सटर्नलची त्याच्या 40%. आता 2च्या 60% आहे 1.2 आणि 3चा 40% आहे 1.2. या दोघांची ॲडिशन जर केली तर ही 2.40 जी आहे ती आहे डायरेक्ट अटेनमेंट ऑफ दॅट CO. डायरेक्ट अटेनमेंट ऑफ दॅट CO. ओके, आता ही जी आहे इनडायरेक्ट अटेनमेंट. इनडायरेक्ट अटेनमेंट म्हणजे इथे कोर्स एक्झिट सर्वे आहे. इथे बघा कोर्स एंड सर्वे दिसतोय का? इथे क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो CO1 ला मॅप केलेला आहे आणि त्याची अटेनमेंट किती आलेली आहे? 3. ही 3 ची व्हॅल्यू आपण इथे मॅन्युअली ऍड करायची. इथे
हॅलो हॅलो हा ओके सर कळालं. ओके. आणि ही आहे फायनल अटेनमेंट ऑफ दॅट सीओ नंबर 1. 80% डायरेक्ट आणि 20% इनडायरेक्ट. म्हणजे 80% कशाची 2.40 ची 80% आणि 3 ची 20%. असं जर आपण इथे घेतलं तर ती आली 2.52. सो दिस इज द फायनल अटेनमेंट ऑफ सीओ नंबर 1 फॉर द सब्जेक्ट केमिस्ट्री. ओके. आता याच्यात काळजी काय घ्यायची ते लक्षात घ्या. समजा आपण 254 स्टुडंटमधनं फक्त 137 ठेवलेत आणि बाकी डिलीट केलेत, तर त्यांनी तो जो काउंट आहे तो करेक्ट आलाय का नाही हे कुठं चेक करायचं, तर हे इथे चेक करायचं. बघा, पहिली आहे व्हॅल्यू I4 सेल आणि I140. I4 टू I140 बरोबर आहे. हा आहे 140, हा आहे 140 लास्ट स्टुडंट आणि I4 हा आहे फर्स्ट स्टुडंट. म्हणजे रेंज करेक्ट घेतलेली आहे त्यांनी. ही चेक करायची आहे. कारण समजा मध्येच तुम्हाला मेकॅनिकलचं आलं किंवा मधला इलेक्ट्रॉनिक्सचं आलं तर वरचे आणि खालचे दोन्ही मुलं आपल्याला डिलीट करायला लागणार आहे. त्या केसमध्ये आपल्याला इथे व्हेरीफाय करणं इम्पॉर्टंट आहे की ज्या सेलपासून किंवा ज्या रोपासून फर्स्ट स्टुडंट स्टार्ट झालेला आहे ती सेलची व्हॅल्यू आणि जिथे तो एंड झालेला आहे मुलगा म्हणजे जो काउंट आहे तो लास्ट सेल हा रेंजमध्ये आलाय की नाही हे फक्त चेक करायचं. इथे करेक्ट आहे, ओके. इथे पण करेक्ट आहे. त्याच्यामुळे पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सिम्पल. ओके. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नाही नाही कळालं. आता CO2 असं सगळ्या सीओ साठी. हा आता सगळ्या CO फक्त पुढे एक चेंज सांगतो काय आहे ते. CO1 आणि CO2 साठी सेम प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर 3, बरोबर. 4, 5, 6 हे जे 4 CO आहेत त्याच्यासाठी थोडी वेगळी प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस वेगळी आहे? प्रोसेस वेगळीच आहे, फक्त हे जे इंटरनल टूल आहे ते चेंज झालेले आहे. इथे बघा असाइनमेंट ॲज इट इज आहे. CO नंबर 1 मध्ये ई कॉलमला होता युनिट टेस्ट किंवा प्री इनसेम एक्झामिनेशन. तोच CO3 ला आता आहे डायरेक्टली प्री इनसेम एक्झामिनेशन. कारण की हे 70 मार्क्सच्या इन सेमिस्टर एक्झामिनेशन मध्ये आले. याला युनिट टेस्ट नाही. CO नंबर 3 म्हणजे युनिट नंबर 3, 4, 5, 6 याला युनिट टेस्ट नाही, याला प्री इनसेम एक्झामिनेशन आहे किंवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे. ऍडमिशन घेतले पाहिजे. ओके. करेक्ट. तर हां, तर त्याच्यासाठी हे मार्काचा वेटेज जो आहे तो पण सगळं चेंज झालेला आहे. तर आता इथे बघा 25, 25, 50 प्लस 60 प्लस 17 म्हणजे 77 आहेत. तर इथे फॉर्म्युलामध्ये आहे का 77? 50 67 आहे, तर इथे आपल्याला 77 करायला लागतं. आणि मग याला ड्रॅग करा आणि पुढची प्रोसेस फॉलो करा. ओके. आता याच्यानुसार हे परत सगळं कॅल्क्युलेशन आलेलं आहे आणि ही त्याची अटेनमेंट आली. लाईकवाईज CO4, 5, 6 अँड सो ऑन. ओके. आता याच्यामध्ये मी काही CO नंबर 3 मध्ये किंवा CO नंबर 2 मध्ये हे मुलं डिलीट केलेले नाही आहेत. तर ते जी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह ब्रांच दिली असेल तेवढंच मुलं ठेवा आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जिथून ॲक्च्युअल फॉर्म्युल्याचं स्टार्ट होते कॅल्क्युलेशन तिथे फक्त चेक करा की ते सेल आले आहेत का नाही. इनिशियल आणि फायनल जो सेल आहे तो व्हॅल्यू याच्यात आली आहे का नाही. नसेल तर ती मॅन्युअली करेक्ट करायची आणि पुढे जायचं. सो दिस इज फॉर ऑल दी CO. हा कोर्स एक्झिट सर्वे आहे. हा चेंज करा. पुअर, ॲव्हरेज आणि गुड याला काउंट कमी ठेवायचा मुलांचं, म्हणजे नंबर कमी ठेवायचं आणि हे जे 3 आहेत याला जास्त ठेवायचं. म्हणजे ती अटेनमेंट जी आहे ती आपली वाढते. आणि इथे दिलेलंच आहे की मॅप विथ CO त्या ज्या व्हॅल्यू असतील त्या मॅन्युअली त्या COच्या इनडायरेक्ट अटेनमेंटमध्ये आपल्याला त्या ॲड करत जायच्या. इनडायरेक्ट अटेनमेंट म्हणजे कुठली? तर ही जी खाली आहे CO नंबर 1 इनडायरेक्ट अटेनमेंट, इथे ती व्हॅल्यू आपल्याला मॅन्युअली ॲड करायची. बरोबर. आता इथे PO कॅल्क्युलेशन मध्ये आपण आलो. जे आपले CO आलेले आहेत CO नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 त्या सगळ्यांची व्हॅल्यू इथे टाकायच्या आहेत मॅन्युअली. मागच्या शीटमध्ये हे ऑटोफेच होतं, इथे आपल्याला मॅन्युअली टाकायचं. बरोबर आहे. आता फायनल इथे सीओ अटेनमेंट का? हां, CO नंबर 1 ची ही जी फायनल अटेनमेंट आहे सर ही लास्ट कॉलम, ही व्हॅल्यू मॅन्युअली आपल्याला इथे टाकायची. म्हणजे आता 1.56 ही टाकली. ओके. इथे इथे हा CO नंबर बरोबर. 1 ला. ओके बरोबर CO आलं लक्षात. CO नंबर 2 ची किती आहे 1.56 आहे.
ती इथे ऍड करायची परत. ही आता त्यांनी मी टाकलेल्या आहेत व्हॅल्यू तर त्या बरोबर तिथे मॅच होतील. तुमची जी व्हॅल्यू आहेत. असेल ती इथे टाका. ओके. आता इथे डिव्हिजन दिले बरोबर. ए बी सी डी, तर आपल्याला सध्या डिव्हिजनची गरज नाहीये. याला तुम्ही डिलीट केलं तरी चालेल किंवा ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. याच्यात बी सी आणि डी मध्ये व्हॅल्यूज टाकायची गरज नाही. आता हा जो फायनल जो आहे सीओ हा काय करतोय, तर हा ॲव्हरेज घेतो. म्हणजे हे जे 4 डिव्हिजन आहेत या 4 डिव्हिजनचा तो ॲव्हरेज घेतोय. आता इथे सिंगलच आहे त्याच्यामुळे ॲज इट इज त्या व्हॅल्यू सगळ्या इथे आलेल्या आहेत. राईट. आता इथे जे मॅपिंग आहे हे मॅपिंग कुठलं आहे, तर इथे आपण ज्या मॅपिंग मध्ये जे मी टाकल्या होत्या व्हॅल्यूज त्याच व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे कॉपी करायचे आणि इथल्या पीओच्या त्या मॅपिंग मध्ये टाकायचे. इथे टाकलं की बाकी सगळं जे आहे पुढचं ते ऑटो फेच केलेलं आहे. म्हणजे ऑटो फेच आहे, ऑटो कॅल्क्युलेशन पण आहे आणि सगळ्या 12च्या 12 पीओची आपल्याला इथे अटेनमेंट जी आहे ती दिसते. लास्ट आहे जस्टिफिकेशन. जस्टिफिकेशन म्हणजे सीओ नंबर 1 आणि पीओ चं जे मॅपिंग आहे त्या मॅपिंगचं जस्टिफिकेशन इथे आपल्याला द्यायचं. ठीक आहे सर, हे केलेले आहे सरांनी, सर बोलले होते ओके. ते पाठवतील सर. हां चालेल. ठीक ठीक आहे, जेवढं होईल तेवढं करते, राहिलं काय तर येते परत तुमच्याकडे. ठीक चालेल. काही डाऊट आहेत का याच्यामध्ये? थँक्यू सर. नाही, आलं बऱ्यापैकी लक्षात. काय फक्त फॉर्मॅट चेंज झाला, त्याच्या अकॉर्डिंगली डेटा ते तुम्ही आधी पाठवलेल्या झिप फाईल मधला डेटा ह्या फाईल्स मध्ये टाकायचा. तुम्ही जे इजी थिअरी आणि पाठवलंय त्याच्यामध्ये, बरोबर? प्रॅक्टिकलचे पण मार्क तुम्ही हेच ऍज इट करायचंय इज ना? कॉपी करा. हा, प्रॅक्टिकलचे जे मार्क आहेत त्याच्यात ज्याला हा, आपण तिथे कंटिन्युअस बरोबर. असेसमेंट असं नाव दिलं CA, तर ती तुम्ही तिकडनं हा. त्या त्या CO ची तिथे घ्या. म्हणजे तुम्हाला फायनली जो त्याचा ऍव्हरेज आहे तो मॅच होऊन जाईल. येस येस येस. आणि तुमच्या या 2 शीट प्रमाणे बरोबर बरोबर करून त्या डेटावरून आपल्याला माझ्या सब्जेक्टच्या त्या ब्रँच स्पेसिफिक बनवायचे. बरोबर. ओके, ठीक आहे सर, चालेल. ठीक. थँक्यू. ओके.